चला आता इथं आपल्याला इथं काय पाहायचंय की तासी 60 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी निर्धारित ठिकाणी निर्धारित वेळेत पोहोचते। जर तासी 50 किलोमीटर वेगाने गेल्यास ती निर्धारित वेळेपेक्षा 30 मिनिटे उशिरा पोहोचते तर तिने कापावयाचे एकूण अंतर किती। आता इथं आपल्याला एक गाडी आहे ती जर तासी 60 किलोमीटर वेगाने गेली तर ती निर्धारित वेळेत पोहोचायली, पण जर तीच गाडी जर तासी 50 किलोमीटर वेगाने गेल्यास 30 मिनिटे तिला पोहोचण्यासाठी उशीर व्हायला तर आपल्याला काढायचे एकूण अंतर। मग इथं तुम्हाला जी पहिली जी गाडी गेली तिचा तासी वेग 60 किलोमीटर दिला आहे आणि तीच गाडी जर 50 किलोमीटर वेगाने गेली तर 30 मिनिटं उशीर व्हायला आहे तर एकूण अंतर काढायचे। मग काय येणार 60 गुणिले 50 या दोघांचा काय करायचा गुणाकार। आता या दोघांमधला वेगातील फरक किती मिनिटाचा आहे तर 60 मधून 50 गेली म्हणजे 60 किलोमीटर आणि 50 किलोमीटर आहे, मग वेगातील फरक किती आला 10 गुणिले यांच्या वेळेतला फरक किती आहे 30 मिनिटाचा, कारण गाडी किती मिनिटं उशिरा पोहोचायली 30 मिनिट म्हणून 30/60। आता आपण इथे छेदात 60 का घ्यायलो कारण की हे जे 60 मिनिट आहे ते एका तासामध्ये 60 मिनिट असतात, मग तास मिनिटांपैकी 30 मिनिट गाडीला उशीर व्हायला आहे म्हणजे मिनिट असल्यामुळे छेदात किती घेतले 60 घेतले। मग आता पहा 30 काटाकाटी करा 30 30 30 दोन्ही 60, मग हा शून्य कटला बे एक बे बे त्रिक 6 शून्याला शून्य काय उरलं 30 गुणिले 5 5 त्रिक 50 किती आलं 150 किलोमीटर। म्हणजे जर या दोघांमधल्या म्हणजे त्या गाडीनं जे कापलेलं अंतर आहे हे अंतर किती आले 150 किलोमीटर। ओके, आता परत ते गणित असंच आहे काय तासी 40 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी निर्धारित ठिकाणी निर्धारित वेळेत पोहोचते। जर ती तासी 35 किलोमीटर वेगाने गेल्यास निर्धारित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिरा पोहोचते तर तिने कापावयाचे एकूण अंतर किती। आता ही गाडी आहे तासी 40 किलोमीटर वेगाने चालली, तासी 40 किलोमीटर वेगाने गेल्यास त्या ठिकाणी वेळेत पोहोचायची, पण 35 किलोमीटर वेगाने गेल्यास ती गाडी 15 मिनिटे उशिरा पोहोचते तर तिने कापावयाचे एकूण अंतर किती। मग आता पहा इथं सुद्धा काय करायचे सरळ काय करायचे 40 गुणिले 35 छेद या दोन वेगांमधला फरक किती आहे 5 गुणिले किती मिनिटं आहे 15 मिनिटे उशीर आहे, मग 15/60 का कारण एका तासात 60 मिनिट असतात, म्हणजे या 60 मिनिटांपैकी 15 मिनिटं काय उशीर आहे म्हणून इथं काय घेतले 15। मग आता पहा 5 1 5 5 7 35, मग 20 दोन्ही 40 20 त्रिक 60 3 1 3 3 5 15, मग काय उरलं 2 गुणिले 7 गुणिले 5 मग बेसाती 14 14 पंच 70 किलोमीटर। मग त्या गाडीनं एकूण किती अंतर कापले 70 किलोमीटर। मग अशा स्वरूपाचे प्रश्न हे दिसायला खूप मोठे दिसतात पण याचं उत्तर खूप छोटं आहे। मग अशा छोटे जे आपल्याला जी काही शॉर्टकट पद्धत आहे ही शॉर्टकट पद्धत आपण नेहमीच अशा प्रकारे काढत असतो। मग जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हे करा। ओके।